दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एका वक्तव्याने चांगलेच अडचणीत आले। टीकेनंतर त्यांनी सारवासारव सुरू केली असली तरी विरोधकांना त्यांचे कान टोचण्याची संधी विरोधकांनी सोडली नाही। काय आहे हे प्रकरण पाहूयात। जगातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या मनात काय आहे ते? भाजपला विरोधक शिल्लक ठेवायचे नाहीत अशी त्यांची रणनीती आहे। छोट्या छोट्या पक्षातले सगळे कार्यकर्ते भाजपमध्ये घेऊन छोटे पक्ष संपवून टाका असे आदेशच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत। विरोधक कधीही संपणार नाहीत असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागतात। अनेक लहान लहान प्रादेशिक पक्ष बरोबर घेऊन त्यांना परत एकदा इंडिया उभारणी करावी लागते। हे लक्षात घ्या। तुम्ही किती म्हणालात की ह्याला संपवू त्याला संपवू त्याला संपवू, हे शक्य नाही। सुप्रिया सुळे यांनीही चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। सातत्याने म्हणतोय की ही दडपशाही आहे, लोकशाही नाही। डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ। त्यांनी जे मनात आहे ते ओपनली तोंडातून बाहेर आलेलं आहे आता। त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का ते दडपशाही आहेत। आणि मला असं वाटतं आम्ही तर लढतोच आहे, पण त्यांच्या मित्रपक्षांनी याचा विचार केला पाहिजे की बावनकुळेजींनी जे स्टेटमेंट केलंय हे कुणाच्या उद्देशून होतं। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही पलटवार केलाय। मैत्री करा, मैत्री करून मैत्रीमध्ये पाठीत खंजीर खुपसा आणि खून करा, संपवा, हे धोरण भारतीय जनता पक्षाचं पूर्वीपासूनच राहिलं आहे। मला वाटतं की बावनकुळेजी बोलले ते खरं बोललेत, ते काही खोटं बोलत नाहीत, खरा बोलणारा नेता आहे। त्यांच्या मुखातून ते निघालं ते सत्य बाहेर पडलेलं आहे। वक्तव्यावर वाद झाल्यानंतर बावनकुळेंनी सारवासारव केली आहे। खोटी बातमी छापली आहे, लहान पक्षाला संपवा अशी बातमी आहे, खोटी बातमी छापली आहे। मी असं म्हणालो, प्रत्येक बूथवर प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर छोटे छोटे कार्यकर्ते मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता भाजपमध्ये यायला तयार आहे। यापूर्वीही भाजप प्रदेशाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं। भाजपमध्ये होणारी इनकमिंग पाहता भाजपची हीच राष्ट्रीय रणनीती तर नाही ना असा संशय निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।